साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकानजीक असलेल्या रेल्वे ब्रिजचं पाडकाम हाती घेण्यात येत आहे। त्यासाठी या रेल्वे ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात आली। या दरम्यान नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला। या पर्यायी मार्गावर शेटेवस्ती ब्रिजच्या परिसरात विविध अपार्टमेंट समोर रस्त्याच्या कडेला रहदारीला अडथळा ठरणारी खोकी होती। अशी एकूण 15 ते 20 अतिक्रमित खोकी अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं JCBच्या सहाय्यानं निष्कासित केली। या परिसरात केदारनाथ अपार्टमेंट, खमितकर अपार्टमेंट समोरील रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यात आली। पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। सोलापूर शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीनं अतिक्रमण करू नये, नियमानुसार आपला व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला।